ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेकडून जुनाट पद्धतीचा वापर, आधुनिक पद्धतीने इमल्शन वापरून खड्डे बुजवण्याची मागणी। इचलकरंजी महापालिका अजूनही रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा वापर करत आहे। त्यामुळे एखाद्या पावसानेही पुन्हा त्या ठिकाणी आहे तसा खड्डा दिसून येतो। उलट पावसामुळे मुरुम वाहून गेल्याने त्या ठिकाणी वापरण्यात आलेली मोठी खडी रस्त्यावर विखरून वाहनांचे अपघात होत आहेत। त्यामुळे महापालिकेने आधुनिकतेचा स्वीकार करत पावसाळ्यातील खड्डे मुजवण्यासाठी P3 व P4 दर्जाचे इमल्शन वापर करावा, जेणेकरून खड्ड्यांचा प्रश्न कायमचा निकाली निघेल। इचलकरंजी शहरामधील रस्त्यावर पडणारे खड्डे मुजवण्यासाठी वर्षाला सुमारे 4 कोटी रुपयांचा मक्ता दिला जातो। वर्षभरामध्ये गणेशोत्सव, दिवाळी व उन्हाळ्यामध्ये तसेच पावसाळ्यामध्येही अनेक ठिकाणचे रस्त्यावर पडलेले खड्डे मक्तेदाराकडून मुजून घेतले जातात। परंतु सदर खड्डे मुजवण्यासाठी काही वेळा पारंपरिक डांबर व खडी टाकून दुरुस्ती केली जाते, परंतु पावसाळ्यामध्ये याचा उपयोग होत नाही। त्यामुळे पावसाळ्यामध्ये खड्डे मुजवताना जुन्या पद्धतीनेच मोठी खडी व मुरमाचा वापर केला जातो। जग एकीकडे आधुनिक पद्धतीचा वापर करताना इचलकरंजी महानगरपालिका मात्र पारंपरिक पद्धतीमध्येच गुरफटून बसल्याचं दिसत आहे। महाराष्ट्रासह अनेक राज्यातील मोठमोठ्या शहरांमध्ये सध्या P1, P2, P3 व P4 यासारख्या इमर्शलचा वापर करून आधुनिक पद्धतीने पावसाळ्यामध्येही चांगल्या दर्जाचे रस्त्यावर पडलेले खड्डे मुजवत आहेत। असं असताना इचलकरंजी महानगरपालिका मात्र अजूनही दगड व मुरमाचा वापर करताना दिसत आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये याच पद्धतीने खड्डे मुजवण्याचं काम सुरू आहे, परंतु सर्वच रस्त्यावरील मुजवलेल्या खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी दलदल झाल्याने रस्ते निसरडे झाले आहेत व त्या ठिकाणी दुचाकीधारक घसरून पडताना दिसत आहेत, तर चारचाकी वाहने ब्रेक दाबल्यावर घसरत पुढे जातात। त्यामुळे अनेक अपघात होताना दिसतात। महापालिकेने खड्डे बुजवण्यासाठी पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन आता आधुनिक पद्धतीचा वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे। महानकरी न्यूजसाठी इचलकरंजीहून प्रवीण पवार।